मित्रांनो, तुम्ही देवांना रोज अंघोळ घालता का? पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, आपण देवांना अंघोळ घालताना नकळत अशी एखादी चूक तर करत नाही ना, ज्यामुळे आपल्या पूजेचे फळ मिळत नाही? अनेक लोक श्रद्धेने पूजा करतात, पण काही शास्त्रशुद्ध नियम माहिती नसल्यामुळे पूजा अपूर्ण राहते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत देवांना अंघोळ कशी घालावी, कोणत्या चुका टाळाव्यात आणि सकाळची शास्त्रशुद्ध पूजा कशी करावी. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय प्रत्येक भक्तासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या घरातील देवघर हे केवळ एक स्थान नसते, तर ते आपल्या श्रद्धेचे, भक्तीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते. म्हणून देवाची सेवा करताना प्रत्येक गोष्ट शुद्ध भावनेने आणि योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते. अनेक जण रोज देवांना अंघोळ घालतात, पूजा करतात, आरती करतात, पण शास्त्रानुसार योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे काही चुका घडतात. आज आपण अगदी सोप्या भाषेत आणि क्रमाने सर्व माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊया देवांना अंघोळ घालण्याचे महत्त्व. हिंदू धर्मशास्त्रात स्नानाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. स्नान म्हणजे केवळ शरीराची स्वच्छता नव्हे, तर शुद्धीकरण. ज्या प्रकारे आपण स्वतः स्वच्छ राहतो, त्याचप्रमाणे आपल्या आराध्य देवांचीही प्रेमाने आणि आदराने सेवा करणे हे भक्ताचे कर्तव्य मानले गेले आहे. देवांना अंघोळ घालणे म्हणजे मूर्ती स्वच्छ करणे एवढाच त्याचा अर्थ नसतो. ही एक भक्तीची प्रक्रिया असते. यामुळे आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि भक्तिभाव अधिक दृढ होतो. देवांना स्नान घालताना आपण पूर्ण श्रद्धेने आणि शांत मनाने सेवा केली तर त्याचे आध्यात्मिक लाभ मिळतात. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते, मन प्रसन्न राहते, पूजेमध्ये एकाग्रता वाढते. शास्त्रानुसार सकाळची वेळ ही पूजेसाठी सर्वोत्तम मानली गेली आहे. विशेषतः ब्रह्ममुहूर्ताची वेळ अत्यंत पवित्र समजली जाते. या वेळेत वातावरण शांत असते आणि मन सहजपणे देवभक्ती रमते. आज जाणून घेऊया देवांना अंघोळ घालण्याची शास्त्रशुद्ध पद्धत. सर्वात पहिले स्वतःची स्वच्छता महत्त्वाची आहे. सकाळी उठल्यानंतर अंघोळ करणे, स्वच्छ कपडे परिधान करा, स्वच्छ शरीर आणि स्वच्छ मनाने देवसेवा करा अधिक शुभ मानले जाते. त्यानंतर देवघर स्वच्छ करा. देवघरातील धूळ, जुनी फुले किंवा निर्माल्य काढून टाका. देवघर स्वच्छ आणि प्रसन्न दिसेल याची काळजी घ्या. त्यानंतर दिवे लावा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून देवांना नमस्कार करा. अगरबत्ती किंवा धूप लावून वातावरण पवित्र करा. त्यानंतर पाण्याच्या कलशाचे पूजन करा. कलशाला गंध लावा, अक्षता अर्पण करा, फूल वाहा. शुद्ध पाण्याने भरलेला कलश हा पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. जर घरात शंख असेल तर शंखाचीही पूजा करा. शंखामध्ये स्वच्छ पाणी भरा. आता देवांना स्नान घालायची प्रक्रिया सुरू करा. अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने प्रत्येक देवतेवर पाणी अर्पण करा. घाई करू नका, मन शांत ठेवा. देवतांचे स्मरण करत पाणी अर्पण करा. स्नान झाल्यावर स्वच्छ आणि मऊ कपड्याने मूर्ती हलक्या हाताने पुसा. त्यावर गंध किंवा टिळा लावा. फुले अर्पण करा. नैवेद्य दाखवा. तुपाचे निरंजन लावा. आरती करा. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. देवांना अंघोळ घालताना मूर्ती उलट्या किंवा डोके खाली वर करून ठेवू नका. अनेक जण नकळत अशी चूक करतात. तसेच देवतांची सेवा करताना आदर आणि संयम कायम ठेवावा. आता जाणून घेऊया अशा काही चुका ज्या टाळणे अत्यंत आवश्यक आहे. पहिली चूक म्हणजे स्वतः अंघोळ न करता देवांना अंघोळ घालणे. शक्यतो प्रथम स्वतः स्वच्छ होऊन देवसेवा करावी. दुसरी चूक म्हणजे घाईघाईत पूजा करणे. पूजा ही केवळ एक काम नाही, भक्तीची प्रक्रिया आहे. तिसरी चूक म्हणजे देवघर अस्वच्छ ठेवणे. अस्वच्छ देवघरात सकारात्मकता कमी होते. चौथी चूक म्हणजे घरात किंवा शिळी फुले अर्पण करणे. देवतांना नेहमी ताजी आणि स्वच्छ फुले अर्पण करावीत. पाचवी चूक म्हणजे पूजा करताना मन दुसरीकडे असणे. पूजेमध्ये एकाग्रता
खूप महत्त्वाची असते. 6वी चूक म्हणजे देवताच्या वस्तूची योग्य काळजी न घेणे. 7वी चूक म्हणजे श्रद्धेपेक्षा केवळ दिखावा करणे. देवाला बाह्य गोष्टींपेक्षा मनातील भक्ती अधिक प्रिय असते. मित्रांनो, देवसेवा ही प्रेमाची आणि श्रद्धेची भावना आहे. नियमाचे पालन जितके महत्त्वाचे आहे तितकेच मनातील भक्तिभावही महत्त्वाचा आहे. म्हणून रोज थोडा वेळ देवांसाठी द्या. शांत प्रेमाने प्रार्थना करा. आता मित्रांनो, आपण जाणून घेऊया सकाळच्या पूजेमध्ये काही अशा गोष्टी ज्या अनेक वेळा दुर्लक्षित राहतात, पण शास्त्रानुसार ज्यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. पूजा सुरू करण्यापूर्वी कपाळावर गंध किंवा तिलक लावणे. तिलक हे केवळ एक चिन्ह नसून ते भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर देवासमोर बसताना मन शांत ठेवावे. घरातील कामे, चिंता किंवा इतर विचार काही वेळ बाजूला ठेवून पूर्ण लक्ष देवचरणी अर्पण करावे. पूजेदरम्यान घंटा वाजवण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. घंटेचा नाद वातावरणातील नकारात्मक दूर करतो आणि मनालाही एकाग्र करतो असे मानले जाते. म्हणून पूजा सुरू करण्याआधी आरतीच्या वेळी घंटा आवश्यक वाजवावी. देवांना पाणी, फुले, अक्षता आणि तुळशीपत्र अर्पण करताना मनात कृतज्ञतेची भावना असावी. आपल्याला मिळालेली प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार मानण्याची हीच योग्य वेळ असते. पूजेमध्ये मंत्रजपाला देखील विशेष महत्त्व आहे. जर मोठे मंत्र पाठ नसतील तर साध्या पद्धतीने आपल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करावे. मनापासून घेतलेले देवाचे नाव हे अनेक मंत्राइतकेच प्रभावी मानले जाते. मित्रांनो, देवघराच्या व्यवस्थेबद्दलही काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. शक्य असल्यास देवघर ईशान्य दिशेला असावे. ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते. देवघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे. देवतासमोर तुटलेल्या, खराब झालेल्या वस्तू किंवा निरुपयोगी वस्तू ठेवू नयेत. देवघरात पुरेसा प्रकाश असावा. सकाळी देवघरात दिवे लावलेले असावे. सकारात्मक वातावरण निर्माण होते. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. देवतांचे आसन नेहमी स्वच्छ असावे. वेळोवेळी ते पुसून घ्यावे. देवघरात जुने निर्माल्य अनेक दिवस ठेवू नये. नियमितपणे ते काढून योग्य ठिकाणी विसर्जित करावे. आता जाणून घेऊया शंख, कलश किंवा तुळशीचे महत्त्व. हिंदू धर्मामध्ये शंखाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. शंखनाद केल्याने वातावरण शुद्ध होते असे मानले जाते. पूजेमध्ये वापरला जाणारा शंख स्वच्छ ठेवावा. शंखामध्ये भरलेले पाणी पवित्र मानले जाते. हे पाणी देवतांना अर्पण करण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आजही पाळली जाते. कलश हे मंगल आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पूजेदरम्यान कलश ठेवला असल्यास त्याची भक्तिभावाने पूजा करावी. कलशामधील पाणी शुद्ध आणि स्वच्छ असावे. तुळशीबद्दल तर शास्त्रामध्ये अतिशय गौरवाने वर्णन केलेले आहे. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. म्हणून नैवेद्य अर्पण करताना शक्य असल्यास तुळशीपत्र अर्पण करावे. तुळशीची दररोज पूजा करावी आणि तिला पाणी द्यावे. यामुळे घरात पवित्रता आणि सकारात्मकता वाढते. मित्रांनो, अनेक लोक विचारतात की देवपूजेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? याचे उत्तर अतिशय सोपे आहे. ती म्हणजे भक्तिभाव. तुमच्याकडे मोठी पूजा सामग्री असो किंवा नसो, पण मनापासून केलेली प्रार्थना देवापर्यंत नक्की पोहोचते. देवाला आपल्या भक्ताचे प्रेम आणि श्रद्धा अधिक प्रिय असते. म्हणून पूजा करताना मनात अहंकार नसावा, कोणताही द्वेष नसावा. ज्या घरामध्ये रोज देवाचे स्मरण होते त्या घरामध्ये शांतता, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. म्हणून रोज काही मिनिटे का होईना पण मनापासून देवाची प्रार्थना करावी. आपल्या कुटुंबासाठी, मुलासाठी, आईवडिलांसाठी आणि संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी मंगल प्रार्थना करा. देवाची कृपा, आशीर्वाद आणि संरक्षण आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्या कुटुंबासाठी, आरोग्यासाठी आणि सुख समाधानासाठी देवाचे आभार माना. पुढे आपण जाणून घेणार आहोत सकाळच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, देवघर कोणत्या दिशेला असावे आणि तुळशीचे महत्त्व. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जवळच्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.